रानभाजी तांदूळजा हिचं हे बियाण्यासाठी कापणी करण्यात आली। आता हिचं हे बियाणं काढलं जाईल। या अशा पद्धतीने हिचं बियाणं असते बारीक। आणि मग पुढच्या वर्षी पेरून पुन्हा याचं बियाणं तयार केलं जाईल। हरभऱ्याच्या शेतात उतरलेली तांदूळजा रानभाजी याचं बियाण्यासाठी भाजी कापण्यात आली। आता कोरडे करून याचं बियाणं काढलं जाईल। असं बारीक, अतिशय बारीक असं त्याचं बियाणं असते। एक आयुर्वेदिक गुणधर्म असलेली ही रानभाजी तांदूळजा अतिशय चविष्ट अशीची भाजी असते। हे असं काळपट काथड्या रंगाचं बारीक बियाणं असतं। तिचं आता हे बियाणं शेतामध्ये तण बघून उतरणारी वनस्पती आहे। पूर्ण सीजनमध्ये भरपूर वेळा भाजी खाल्ली गेली आणि आता पक्व झाल्यावर त्याचं हे आम्ही बियाणं तयार करत आहोत। पुढील वर्षी पुन्हा हे शेतात एका ठिकाणी वाफ्यामध्ये टाकून हिचं बियाणं तयार केलं जाईल। हे हरभऱ्याच्या शेतात उतरलेली होती।